काय मला इचिंग होते आणि मला जास्त पित्त उठतात. गुड. कधीपासून त्रास होतो तुला? जून पासून, माझ्या बर्थडे पासून. बरोबर. पण मग आज तू काय खाल्लं सांग मला? प्रॉन्स. हा, मग आता हातावरती बघ बरं, तुझ्या हातावरती काय काय उठलंय बघ आपण. हा, हे बघ, हे सगळं पित्त उठलंय का नाही सगळं? हो की नाही? बघ दोन्ही हातावरती सगळं लाल 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 लाल, आणि काय होतंय, खाजवते पूर्ण. बरोबर ना? हा. मग आता ह्याच्या पुढे तू प्रॉन्स खाशील का? नाही. गुड. डॉक्टर काकांनी सांगितलेलं ऐकायचं सगळं काय? हा. म्हणजे मग मी बरं करेन तुला. हा. हा, प्रॉन्स वगैरे खायचं नाहीत, नंतर कुरकुरे, आणखीन काय, वेपर्स, पिझ्झा, हा, मॅगी, तसलं काही खायचं नाही. आईने छान केलेली चपाती, पोळी, भाजी, तूप, साखर असं खायचं. आलं लक्षात? तिला जुलै महिन्यापासून पित्ताचा त्रास चालू झालाय बर. आणि त्याच्यानंतर म्हणजे कंटिन्यू ते होतच आहे. आम्ही म्हणजे स्किनच्या पित्ताच्या अंगावरती गांधी उठतात हा. पूर्णपणे, आणि तुला खाज सुटते. खाज सुटते. ओके. त्याआधी खोकला आम्ही वगैरे, सर्दी वगैरे काय? तो त्रास तिला आहेच आधीपासून, सर्दी खोकल्याचा. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही नॉर्मल डॉक्टरकडे अँटीबायोटिक वगैरे तिचे भरपूर झालेले होते. येस, आता तेच कारण सांगतो मी तुम्हाला. अँटीबायोटिक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ऑलरेडी तिच्या शरीरामध्ये उष्णता आहे, की जी उष्णता बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, टॉक्सिक मटेरियल, त्याच्यामुळे आपल्याला पित्ताच्या गांधी उठतात. प्लस जुन्या तिला जे सारखं सर्दी खोकला व्हायचं, त्याच्यामधून तिला काय होतं की अँटीबायोटिक्स घ्यावी लागतात वारंवार, त्याच्यामुळे उष्णता वाढते. आणि त्यामुळे आता सुद्धा मगाशी आता ती म्हणली की बाबा प्रॉन्स खाल्लं किंवा वेपर्स खाल्ले किंवा कुठलाही असं उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाण्यात आला की ते शरीरातली उष्णता रक्तामार्फत सगळ्या शरीरामध्ये पसरते आणि त्याच्यामधून ते पित्ताच्या गांधी होतात. ओके. आता आपण औषध दिली तीच तुम्हाला कंटिन्यू व्यवस्थित करायची, त्यामुळे त्याला फरक पडेलच. आणि अजून एक औषध की ज्याच्यामध्ये तिला फरक सुरुवात होईल. आलं लक्षात?